पर्यंत पण आमची डीबीएनची टीम पर्यंत आणि सगळ्या गोष्टींना लगेच आपण बघितलं तर एकविरा स्पोर्ट्स वाकीपाड्याच्या सगळ्या खेळाडूंनी तर त्या गोष्टी पुरवल्या गेल्या आहेत. नवीन बॉल दे. तर ज्यामध्ये आपण एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमचा जर उल्लेख करायचा झाला तर मग आयोजकांची भूमिकेत रुपेश मोरे असतील, जयेश मोरे असतील, त्याचप्रमाणे अनिकेत असतील, त्याचप्रमाणे कुणाल असतील, मिलिंद असतील आणि संपूर्ण टीम असेल आपण बघितलं तर सगळे तर मित्र म्हणजे सगळ्यांचं जर जे योगदान आहे आपल्या आयोजनामध्ये देणं कर्तव्य आहे आणि ते दिलंय. सगळ्यांचा आभार व्यक्त करतोय. वैते पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं ही एक मॅच बिगेस्ट कॉन्टेस्ट म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. रफ अँड टफ वाला मुकाबला ज्या परीने आपण पाहिली तर ही मॅच आपण पाहणार आहोत लक्षवेधी राहणार आहे. कारण की एक आहे ठाणे विभागातील संघ तर दुसरा आहे वसई विभागातील संघ. कारण की भल्या भल्या संघानं पाणी बांधण्याचं काम करणारी टीम पाहिली आपण तर पानखंडा स्पोर्ट्स बी टीम हे अनेक वेळा त्याने करून दाखवलंय. या मैदानावर मला आठवतंय कारण की जीवदानी गिरीश सारख्या संघाला वन हँडेडली हँडल केलं होतं खास करून सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये आणि पराभवाच्या छायेमध्ये नेण्याचं कार्य केलं होतं. कारण की डेंजर मॅन दर्शन स्ट्राईक एंडकडे आहे. बिनधास्त खेळ करण्याची क्षमता असणारा खेळ म्हणजे दर्शन. पहिलाच बॉल तोडलंय फोडलंय दर्शनने. पहा चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर नेऊन सोडलंय. षटकार. आज हमें सौभाग्य मिला है कि हम भगवान राम का भव्यतम मंदिर आणि ही क्षमता आहे या खेळाडूची. अनेक वेळेला मी या खेळाडूला पाहिलंय कोणत्याही प्रकारचं दडबंड बाळगता बिंदास खेळ करणारा खेळाडू म्हणजे दर्शन. बस या वेळेला मॅग्निफिसंट कमबॅक काय केलं गोलंदाजाने. एक चांगला टेनिस क्रिकेटपटू ओळखू शकतोय काय केलं आणि एक चांगला खेळाडू मात्र हे करू शकतोय. तर नक्कीच जी लाईन आहे ती मध्ये बदल केला आणि रेंजच्या बाहेर गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा उडवलाय. हा हँडसम बिग इट स्विच इट अँड 6. अगदी गुड हिट होता, स्वीट हिट होता आणि 6 होता हे दर्शवून दिलं. आणि ही दर्शनची खासियत आहे, ही दर्शनची दहशत आहे. दर्शन नावाचं वादळ मात्र गोंगावते. ज्याने पहिल्या मॅच मध्ये जी फलंदाजी केली आहे ती फलंदाजी त्याला नक्कीच असं वाटतं की ती फलंदाजी पुन्हा एकदा याच नवीन तीच फलंदाजी मात्र आपण पाहिली आहे तर या मॅच मध्ये सुद्धा करणार आहे. कारण की त्याने आज मन बनवलंय, आज विचार विनिमय केलाय. आज ज्या अनुषंगाने खेळ करतोय जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही असा खेळ या खेळाडूकडे करण्याची क्षमता दर्शन आतापर्यंत ताबडतोब. इशिका स्पोर्ट कडे सुद्धा एक दर्शन नावाचा खेळाडू होता आणि त्याने सुद्धा अशाच प्रकारचा खेळ पहिल्या दिवसामध्ये केला होता. आता थोडस चेंडूची लाईन आणि लेंथ मागे ठेवले. फटका होताना तो अगदी बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये परंतु जिथेच आपण पाहिलं तर धाव मात्र एक मिळेल. चांगली गोष्ट आपण बघितली आहे तर डॉट चेंडू देऊन जात नाहीयेत. एक डॉट आला होता त्यानंतर पण बघितलं की एक सिंगल सुद्धा प्राप्त केली षटकारानंतर. प्रवीण सापटे नावाचा खेळाडू, हा खेळाडूला कोण विसरणार आहे. कारण की जेव्हा चर्चा करायची झाली या खेळाडूची ते काय आहे ते सुद्धा सांगेन. हा खेळाडू मनगटाचा वापर केला जातोय. मिड विकेटच्या दिशेनं फिल्डिंग थोडंसं फंबल झालंय. एक धाव मिळाली आहे, एक पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. धावफळाक आपण पाहिला तर नक्कीच इथून पुढे सरकताना पाहायला मिळते. फलकावर आपण पाहिली आहे तर कंप्लीट होताना पाहायला मिळतात 14 धावा. षटकामध्ये चेंडू फेकून झाले तोपर्यंत पण पाहिले तर जवळ 5 चेंडू फेकून झालेले आहेत. एक डॉट चेंडू आला सुद्धा होता आतापर्यंत पण पाहिले. तर शेवटचा चेंडू शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न पाहावा लागेल. हा वाईड लाईन डेड लाईन मध्ये चेंडू आहे आणि इथेच आपण पाहिलं तर खराब चेंडू 15 धावा 15 रन्स विदाउट लॉस. अमोल रावते आपण पाहिलं वन ऑफ द बेस्ट सिनियर खेळाडू म्हणून अनुभवाचं भंडार त्यांच्याकडे पाहायला मिळते. ते कव्हरला पाहायला मिळतात 38 सर्कल मध्ये. बॅटची कडा नशिबाची मिळती. असा डेंजर मॅन इज आउट.
या षटकामध्ये जरी धावा खर्च झाला परंतु दर्शन नावाचं नक्कीच वादळ आलं होतं ते शांत करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाज विशालला. परंतु ज्याप्रमाणे खेळी केली दर्शनने काबिले तारीफ. परंतु जिथे आपण पाहिले ही इनिंग अजून बिल्डअप करण्याची संधी होती परंतु नियंत्रण स्वतःवर ठेवता आलं नाहीये आणि अशा तऱ्हेने पहिली विकेट जिथे मित्र म्हणून गमावली जाते आणि हा मोठा धक्का मानला जाईल तो म्हणजे पानखंड स्पोर्ट्स बी टीमला. राम अयोध्या आ रहे मेरे राम अयोध्या आ रहे. थँक्यू डीजे. जसं म्हटलं जाते ना की दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती आहे परंतु ही थोडी बिघडवली आता परिस्थिती आहे. आता पाहूया परिस्थितीला हातामध्ये आणण्याचं कार्य केलं जाईल का. आता येणारा खेळाडू आपण पाहिला तर नितेश जो कर्णधार आहे आणि क्रिश नावाचं गोलंदाज मार्कवर येतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे मिश्रण गोलंदाजीमध्ये करण्यासाठी ओळखला जातोय. गेम चेंजिंग स्पेल त्याचा अजून सुद्धा आठवतोय मला. जेणे शेलार या मैदानावर आपण पाहिलं तर गेम चेंजिंग स्पेल मात्र फेकला गेला होता आणि एक मॅग्निफिसंट कमालची गोलंदाजी करू शकतो. बोटामधली जादू दर्शवू शकतो. लेग कटर चेंडूला करू शकतो आणि त्याच्या समोर फलंदाजी करणं थोडंसं कठीण जाऊ शकतं. हे अनेक वेळा त्याने गोलंदाजीच्या मिश्रणामध्ये करून दाखवलंय. परंतु फ्री माइंडने खेळ करण्यासाठी ओळखला जाणारा प्रवीण सापटे चर्चा काय करतो या खेळाडूची अजून सुद्धा आजवतोय तो सामना. याच मैदानावर डेफिनेटली एका चेंडूमध्ये लगभग 5 धाव्या असताना त्याने ठोकला होता षटकार आणि आपल्या टीमला सुपर 4 मध्ये नेण्याचं कार्य केलं होतं. तोच प्रवीण मात्र अजून आहे. म्हणजेच या मैदानाचा जर इतिहास आपण पलटून बघितला ना तर प्रवीणचं सुद्धा खूप चांगला आहे. जरी इथून त्यांनी सुरुवात आपण पाहिली वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची हंगामाची केली होती तिथूनच आपण पाहिलं पुन्हा आज त्याच दिशेने मात्र येताना पाहायला मिळत आहे आणि नक्कीच एक चांगला क्रिकेट खेळायचा प्रयत्न होताना पाहायला मिळतो. क्रिशचा हा बॉल प्रवीण साठी यावेळी बॅटच्या रडार मध्ये आहे. हवेच्या लाटांवर स्वार आणि चेंडू थेट चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील 6 धावा. प्रवीण नावाचा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार सिक्सर. सिक्सरने पुढे सरकलाय 22च्या घरामध्ये. आणि का चर्चा करत होतो मी या खेळाडूची. नक्कीच धाव फळक मात्र इथून पुढे सरकताना पाहायला गेम इज ऑन आहे. तिथे आपण पाहिलं तर जवळजवळ चांगली बॅटिंग करत असताना प्रवीण ऑफस्टम्पच्या जवळ हा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळी बीट केलं जात आहे. अतिशय चांगला एक फटका इथे बनवण्याचा प्रयत्न केला होता कारण की त्याने पाहिलं होतं हेरलं होतं कारण की पॉईंट 30 यार्ड सर्कलमध्ये आहे आणि तो गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता प्रवीणने परंतु तसं काही होताना पाहायला मिळालं नाही. आता पाहावं लागेल हा चेंडू नक्कीच थोडासा पाठला करण्याचा प्रयत्न केला होता परंतु हा चेंडू खराब दिशेने वळताना पाहायला मिळतोय. आता इथून एक्स्ट्रा मिळणार आहे. आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला दर्शवत आहेत की 26 धावा झालेल्या आहेत फॉल्कावर. थोडासा यावेळेला फिरकीचा वापर केला जातोय आणि क्रिशने षटकार पडल्यानंतर आपल्या गोलंदाजीमध्ये भरपूर काही बदल केले आहेत. किरण ज्याप्रमाणे जर उल्लेख करायचा झाला तर या मॅचमध्ये नक्कीच आता लक्ष किरणकडे सुद्धा असणार आहे कारण की हा खेळाडू आपण पाहिला तर जेव्हा जेव्हा आपल्या टीमसाठी चालतोय आपल्या टीमला मात्र पुढे घेऊन जातोय परंतु इथे ज्याप्रमाणे आतापर्यंत आलेल्या धावा आहेत ना थोडा विचार करण्यासारख्या धावा असतील. भरपूर जास्त धावा हे येताना पाहायला मिळत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. वाईट बॉलचा इशारा ऑफस्टम्पच्या बाहेर ह्या चेंडूची हाताळणी केली जाते की क्रिशवर दडपण आलंय का त्या षटकाराने. मध्यंतरी 2 चांगले चेंडू पडले सुद्धा होते परंतु वाईट सुद्धा येताना पाहायला मिळाले.
आता कमबॅक होताना पाहायला मिळालं, चांगलं कमबॅक केलं क्रिशनं. इथे पाहायला मिळते षटकाची झाली समाप्ती आणि षटकाच्या समाप्तीनंतर जवळजवळ आपण पाहिले तर धावफलक जे आपल्याला पाहायला मिळते आहे 27 धावा, एक बाद 27. जी स्थिती आता पाहायला मिळते चांगली आहे, परंतु शेवटचे षटक खूप निर्णायक असणार आहे, कारण की या शेवटच्या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर मग आणखीन चांगलं मोठं कमबॅक म्हणावं लागेल ते म्हणजेच आझाद स्पोर्ट्स वसई या टीमचं. परंतु शेवटच्या षटकामध्ये आता या दोन्ही खेळाडूंना आक्रमक रूप धारण करावं लागेल. नितेश टोकरे या खेळाडूला कसं विसरून चालणार, वन ऑफ दी बेस्ट गेम चेंजर म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. ब्लॉकॉलमध्ये मनगटीत फटका पाहिला तर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने एकदा मिळाले, दुसऱ्याचा प्रयत्न, चेंडूची फेकी खराब झाली आहे, त्याचा प्रत्यय पाहायला मिळते. 2 धावा, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. आणि प्रत्यक्षात आपण पाहिलं तर आता या 2 खेळाडूंची मी तर म्हणेन की आता नितेश जबाबदारी सर्वस्व स्वीकारणार आहे, कारण की या खेळाडूला मी अनेक स्पर्धामध्ये अशी बॅटिंग करताना पाहिले, असा ऑलराऊंड परफॉर्मन्स देताना पाहिलाय आणि या स्पर्धेमध्ये तो परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळेल. हो, यावेळेला हा चेंडू झोन मधला होता नितेशचा, परंतु तो बॅटमध्ये आला नाहीये. चेंडूची फेकी झाली इथे मात्र किरणच्या माध्यमातून सुद्धा थोडीशी चुकी झाली आहे. त्याचं प्रमुख कारण काय आहे तर तो थ्रो आला होता, तो फ्लाय आला होता, हाय आला होता आणि तो गॅदर करून एकाच क्षणामध्ये सगळ्या काही गोष्टी करायच्या होत्या. ह्या सगळ्या गोष्टी दिमागामध्ये होत्या किरणच्या आणि तीच झटपट करण्याच्या तयारीमध्ये होता आणि त्यामुळेच जे व्हायचं ते झालं नाही आणि जीवनदान मिळालं नितेशला. सरळ डाऊन दी ग्राउंड शॉट आहे, लॉंगांच्या दिशेने फिल्डर आहेत क्रिश, चेंडूला फील्ड करतील नाही. या षटकामध्ये पाहिलं आपण तर मोठ्या फटक्याच्या शोधात आहेत पानखंडा स्पोर्ट्स बी टीम, परंतु ते मोठे फटके येतील का शोधावी लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. हो, इथे 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 घडतंय काहीतरी घडलंय बिघडलंय. आवाज जरूर आला होता आणि नक्कीच म्हणावं लागेल एक संधी आली होती कॅचची. चेंडू फेकून झाले त्या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिले तर 4 अंतिमचे चेंडू असतील, म्हणजे लिमिटमध्ये ठेवले या षटकामध्ये. चांगला फटका आहे, शॉर्ट सिलेक्शन चांगलं आहे, परंतु ते खेळाडू आहेत आणि त्यांच्या हातामध्ये झेल आहे. झेल मात्र आपण पाहिलं पकडला गेला आणि प्रवीणच्या खेळीला विराम लावला, विकेट मिळवली. विकेट क्रमांक 2 महत्वाची पाहतोय आपण. प्रवीण इज आउट. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. येस डेफिनेटली मी आयोजकांना विनंती करेन की ज्याप्रमाणे आपण रेडी राहायचं लाईन आखणीसाठी स्क्वेअर लेग अंपायर रुपेश मोरे काहीतरी इशारा देत आहे. जयेश आपण रेडी राहा. ऋतिक बारे येत आहेत आता मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक जवळजवळ ज्याप्रमाणे करण मुजर फेकताना पाहायला मिळत आहेत. ऋतिकला नक्कीच चांगला इंटेन दर्शवावं लागेल. फुल टॉस होता, हा ज्युसी फुल टॉस होता. मी तर म्हणेन की एखाद्या चांगल्या फलंदाज जर हा ज्युसी फुल टॉस मिळाला असता तर नक्कीच त्याचा फायदा पूर्ण उचलला असता, परंतु तसं न होता आपण पाहिलं तर 2 धावा मात्र मिळवल्या तिथून. डेफिनेटली आपण पाहिलं 2 धावा मिळाल्या आणि 2 धाव्यांशी धाव फलकाचा जर विचार करायचा झाला तर 34च्या घरामध्ये धाव फलक पोहोचला आणि इथूनच आपण पाहिलं तर 35 धावांचंही लक्ष असेल. जिथे आपण पाहिलं तर 35 धावा या जिंकण्यासाठी कराव्या लागतील आणि त्या कशा करायच्या ते नक्कीच त्याच्यासाठी काही पण करून मात्र नक्कीच चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. टॉस खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. चला आता वेळ आहे टॉसची. 2 कर्णधारांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची. तुझ्याकडे होता ना, माझ्याकडे नाही. तिथे तू गेलेला ना टॉसला.
चला 2 कॅप्टन या टॉसचा आपण करून घेणार आहोत या मॅचचा. चला टॉस आपण करणार आहोत. एका बाजूने असते गावदेवी स्पोर्ट्स पाटीलपाडा आणि त्यांच्या सोबत असणार आहेत न्यू स्टार मडवीपाडा. या 2 कॅप्टन आपण लगेच टॉस करणार आहोत. मडवीपाडा टीम काय लक्षवेधी कामगिरी, मागचं वर्ष अनेक ट्रॉफ्या ज्याने आपल्या घरी नेल्या, नंबर 1ची टीम आपल्याला पाहायला मिळाली. या सीझनमध्ये थोडासा फॉर्म चिंतेचा विषय बनला, परंतु नो डाऊट, कारण की सुरुवात थोडी पहिल्या स्पर्धेमध्ये आपण बघितली आहे कमी झाली आहे. पण जसं म्हणतात ना, अपयश ही यशाची पायरी आहे आणि अपयश मिळाल्यानंतर इथे यश मोठं मिळेल. चला टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय मंचावरून प्रमुख अतिथी हेमंतदा सुतार. या हेमंतदा सुतार, तुमच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. टॉस खूप महत्त्वाचा आहे आणि तो करतोय. ज्याप्रमाणे चिंचोटी टीमचे कॅप्टन पूर्व कप्तान हेमंतदा होते, आता नक्कीच थोडासा रोल त्यांनी चेंज केला आहे. आता मॅनेजिंगचं मित्र म्हणून काम करतायत. परंतु कॅप्टन आहे रुपेश. चला गावदेवी स्पोर्ट्स पाटीलपाडा टीमचे कॅप्टन कल्पेश आलेत. या डेफिनेट आलेत. मॅच मात्र सुरू झालाय. ती आहे विकेट मिळू शकले असते, परंतु विकेट नाही मिळत आहे आणि जीवनदान. चला टॉस करूया आपण. मिस्टर टीमकडे कॉल, म्हात्रे ब्रदर्स असा कॉल येतोय आणि 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 म्हात्रे ब्रदर्स आलाय. शुभेच्छा द्या हेमंत दादा. फक्त डिसिजन घेतोय कारण की मॅच सुरू झालाय. काय घेणार? फील्ड. शुभेच्छा असतील, बेस्ट ऑफ लक. तर हेमंत दादा सुद्धा आपण सुद्धा विराज मानवा. कल्पेश तुम्हाला सुद्धा शुभेच्छा, कारण की मॅच इथे ऑन झालेला आहे. टॉसमधून टॉस बॉक्समधून अहवाल असा आहे की टॉस जिंकलाय तो म्हणजे न्यू स्टार मडवीपाडा या टीमनं आणि डिसाईड केले फील्ड फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलंय गावदेवी स्पोर्ट्स पाटीलपाडा या टीमला. प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या होत्या, परंतु वेळ नाही आहे, त्याच कारणामुळे आपण वळतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे दुपारच्या सत्रामध्ये एकविरा ट्रॉफी 2024-25 मध्ये. मॅचला होते सुरुवात. लक्ष्य आहे 35 धावांचं. पहिल्या बॉलवरती निश्चित 2 आल्या, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती 2 धावा 22च्या आणि निश्चितच एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. यावेळेस हा दुसरा झेल यावेळेस किरण बाराचा सोडला जातोय. कारण कॅच जिंका मॅच, सोडाल कॅच तर हाराल मॅच, एक क्रिकेटचं रहस्य आहे. आणि निश्चितच आपण पाहिलं तर किरण बारात एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. तो कुठल्याही क्षणी गेम मात्र चेंज करू शकतो आणि अशा खेळाडूचं झेल सोडणं निश्चितच कुठेतरी आपल्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणं असं ठरेल. यावेळेस पुन्हा एकदा झेलची संधी, परंतु यावेळेस मात्र झेल पकडला जातोय आणि समाप्त होतोय. किरण बाराचा खेळ आउट. विजय, ज्याप्रमाणे आपण बघितलं की 2 कॅचेस सुटल्या होत्या, कदाचित अशी संधी मात्र मिळत नाही आहे, परंतु ती संधीचं सोनं करायला हवं होतं किरणने आणि त्याच प्रयत्नामध्ये मात्र परतला आहे. परंतु मी म्हणेन आता की पानखंड स्पोर्ट्स टीमकडे एक ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आले, तर एक चांगला बॅटरला तुम्ही बाद केलं तर कदाचित या मॅचवर आता पकड निर्माण करू शकतायत किती आहे. निश्चितच आता मात्र करण आणि निशांतच्या वरती पूर्ण जिम्मेदारी जी आहे ती आलेली आहे.
कारण आता मात्र संघाचा जो प्रमुख बॅटर होता त्याला मात्र बाद केले. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी, चेंडू जाईल कॉर्नरच्या डोक्यावर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतो हा षटकार. साईनाथ महाराज की मी निघालो, तुम्ही येता का? थँक्यू. धन्यवाद ओटीसी, धन्यवाद. काय जबरदस्त फटका खेचला. यावेळेस पुन्हा एक, परंतु क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच काय घडलंय काय बिघडलं निश्चितच आपण या ठिकाणी पाहणार जरूर आहोत. ओके, निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला जरूर पाहायला मिळालं शेवटच्या क्षणी. यावेळेस आपण पाहिलं तर एक जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाला, गरुड झोप पाहायला मिळाला आणि आपल्या संघासाठी निश्चितच काही धावा वाचवल्या गेल्यात. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर फर्निचर उद्ध्वस्त केलंय, बेल्स डाऊन केले आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर दुसरा धक्का बसतोय आझाद स्फोट वसई टीमला. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. लक्ष आहे ते म्हणजे 35 धावांचं आणि 35 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना पहिल्या षटकात मध्ये निश्चितच 2 गडी बाद 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता मात्र नंबर 4 वरती खेळण्यासाठी बॅटर आपण पाहिला तर विशाल घरत येतोय. सुरुवातीचे हे 4 बॅटर जर आपण पाहिलं तर निश्चितच चांगला खेळ त्यांच्याकडे आहे. मग किरण असो, करण, विशाल, त्याच्यानंतर आपण पाहिलं निशांत, चांगले बॅटिंग निश्चितच त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला जरूर मिळते. यावेळेस आपण पाहिला तर काय जबरदस्त फटका खेळलाय, चेंडूला पाठवलाय लॉंग लेग फाईन लेग च्या दिशेनं. त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन आहे, मिळतील फक्त 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले आहे ती म्हणजेच एकंदर 16 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हो जबरदस्त फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय परंतु मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जाईल लॉंग ऑफ वरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतो हा षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. काय जबरदस्त बॅटिंग यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय करणच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा हवाई हल्ला केलाय, उंची जास्त दिशा कमी, क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर नितेशच्या माध्यमातून हा पकडला जातोय शेल आणि समाप्त झाला मिस्टर करण भुजड्याचा खेळ. आउट. धन्यवाद डीजे. आता मात्र नकुल येतोय. नकुल नाणकर एक जबरदस्त खेळाडू आहे. सध्या त्याचे इन्स्टाला देखील फॉलोअर खूप आहेत. परंतु यावेळेस मैदानामध्ये चांगला खेळ जरूर करावा लागेल. हो 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 घुटला टेक तमाशा देख, आल्या आल्या ठोकलाय नकुल मानकरने हा दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6 धावा.
धन्यवाद डीजे, धन्यवाद. म्हटलं जातं ना, जगाला जे आवडेल ते कराल तर एक प्रोडक्ट म्हणून राहाल, आणि स्वतःला जे आवडेल ते कराल ना तर एक ब्रँड म्हणून जगाल. काय जबरदस्त फटका या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळतात. तर षटकरीच्या सायना धावफलक जाऊन पोहोचला आहे ते 28 आकड्यावरती. यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू जातोय डिफेक्स टाकावरच्या दिशेनं. 2 धावा पूर्ण झाल्या, तिसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का, आता रोखलं जात आहे. हो 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 हो, नाही 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 असं उत्तर आलंय. जवळून एक सोरटी धाव पूर्ण केलंय. पैकी थोडीशी खराब आली होती आणि लगेच मात्र तिसरा घेर या ठिकाणी टाकला गेला. 3 धावा कंप्लीट केल्यात. 3 टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 31 धावा. एवढ्या हलक्या हाताने चढला, फक्त टॅप केलाय. पॉइंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 32 आकड्यावरती. आता फक्त 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 मध्ये बनवायचे आहेत 3. आता मात्र अडचणीमध्ये थोडीशी टीम जरूर आपल्याला पाहायला मिळते. पानखंड स्पोर्ट बी. 3 धावा रोखल्या जातील का, मग पूर्ण केल्या जातील. अजून एका षटकाचा संघर्ष जरूर मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 6 चेंडू 3 धावा आहेत विजय. इथून ज्याप्रमाणे म्हणतायत ना की जिद्द असायला हवी आहे. लढाई जर केली तर लढाई होऊ शकते बरोबरीची, परंतु जो आपल्याला इंटेंट बघायला मिळाला कुठे थोडेसा मोमेंटम शिफ्ट केल्यानंतर जो इंटेंट होता ना फिल्डिंगमध्ये, थोडासा बॉडी बॅलन्स पडल्याचं दिसून येत होतं, खांदे पडल्याचे दिसून आले. आणि जर अशा सिच्युएशनमध्ये जर तुम्ही मॅचला सोडून द्याल तर मग आझाद टीम ऑब्विसली इथे मॅच सहज घेऊन जाईल. आणि आझाद टीमचं जर सांगायचं झालं तर अशा स्थितीमध्ये थोडेसे ते खडचडले जरूर आहेत. भरपूर वेळेला मी त्यांचा मॅच पाहिलाय. एक वेळेस 10 ते 15 धावा असल्या तर त्या सहज गतीने पूर्ण करतायत, परंतु एका षटकामध्ये 6च्या आतमध्ये जर धावा असल्या तर निश्चितच थोडे दडपणामध्ये येत आहेत ते देखील. भरपूर वेळेला त्यांचा मी मॅचेस अशा पाहिल्या आहेत. जयेश, तेच मी तर म्हणेन की म्हणून म्हणतोय की शेवटच्या बॉल पर्यंत कधीच मॅच सोडू नये. बघूया, भविष्यवाणी आपण करू शकत नाही. षटकातील पहिला बॉल. हो 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 हो, यावेळेस काय जबरदस्त हा चेंडू हाताला होता. मिळते एक सिंगल धाव. ब्रह्मास्त्राचा वापर केला होता गोलंदाज अविनाश ठोकरेनं. मी तर म्हणेन की अविनाशला थोडं लवकर आणलं असतं तर काहीतरी चित्र ह्या षटकामध्ये वेगळं बघायला मिळालं असतं विजय. हा बिलकुल, ज्या पद्धतीने या ठिकाणी पहिला चेंडू ज्याने डिलिव्हरी केला त्याच्यावरूनच समजते की हा गोलंदाजाला लवकर संधी द्यायला हवी होती. मात्र यावेळेस फुलटॉस बॉल, त्याला हुक केलाय. चेंडू जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फक्त 2 धावांसाठी, कारण त्या ठिकाणी आहे डिक्लेरेशन झोन. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर आझाद स्पोर्ट वसई संघ मात्र विजय झाला. हायलेक पानखंड स्पोर्ट बी, नितेश टोकरे अँड कंपनी. अँड कॉंग्रॅच्युलेशन आझाद स्पोर्ट वसई.